अपना सबसे लास्ट टेंशन मत ले तू, सबसे लास्ट मैच है अपना। हाँ, छुट्टी रहने दे, 7 बजे अपना मैच होगा। हाँ अरे लीग स्टेज का सबसे लास्ट मैच अपना लॉर्ड का। इसके लिए मैं चप्पल शर्ट भी पहन। चला त्वरित मॅचला आता सुरुवात होणार आहे। मुख्य पंचांची भूमिका निभवताना आपल्याला दिसतील सचिन शिवशरण आणि लेग पंच आपल्याला दिसत आहेत शुभम कांबळे। चला त्वरित मॅचला आता सुरुवात होते। पहिला चेंडू घेऊन येतोय तो डब्ल्यू आणि स्ट्राइक एंडवर आपल्याला खेळताना दिसेल स्वतः कॅप्टन रोहन। पहिला चेंडू नो आणि खेळून काढलाय तो क्षेत्ररक्षणच्या हातात चाललाय चेंडू डॉट। तसंच एक धाव, 0 चेंडू 1 धाव। पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय डब्ल्यू, स्ट्राइक एंडवर खेळताना दिसेल रोहन। चांगला खेळून काढला होता ओ, यष्टी रक्षकाच्या हातातनं बॉल निसटतोय आणि बॉल चाललाय घोषंगी क्षेत्रात। पंचांचा इशारा येतोय 1 धाव। 1 चेंडू 2 धावा। चांगला चेंडू, तसाच चांगला स्ट्रोक खेळला होता त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी ऋतिक माने याचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करताना डब्ल्यू। पंच विकेटचं पतन, मोठा धक्का डीजे। कुठेतरी कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी। 2 चेंडू 2 विकेट आणि बघूया पुढचा चेंडू। चांगला स्ट्रोक खेळला होता त्या ठिकाणी गणेश बिराजदारचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि सानवी संघर्षाचे जे ओनर आहेत पुन्हा एकदा चांगला बॉल, तसाच चांगला खेळून काढलाय डॉट चेंडू होते। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या कोण आहे? ए बोरे ए पाटील, काय विषय? हा नाव घेऊ का? ओके 2 रनावर। हा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती 2 या आकड्यावर। कुठेतरी सानवी संघर्षाचे जे ओनर आहेत दत्ता कांबळे कुठेतरी उदास वाटतायत चेहऱ्यावरनं। शेवटची मॅच आहे त्यांच्या लीग स्टेजची, जिंकणं खूप गरजेचं आहे। आता मात्र गोलंदाजीला आपला दिसतोय ऋतिक माने स्ट्राइकवर। ओ गणेश, पहिला चेंडू पंच हात खोलताना वाईटचा इशारा। पुन्हा एकदा गोलंदाज तयार।
चांगला चेंडू तसाच त्या प्रकारे चांगली फिल्डिंग सुद्धा गणेश बिराजदार याची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्या संघासाठी त्यांना माहिती आहे की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू 1 मिनिट पंच आपला निर्णय कळवतील. ऋतिक पंच आपला निर्णय कळवतील. काही आपल्याला वादावत नाही करायचे. रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर आपला डिसिजन देतील. तिसरा अंपायर आपला डिसिजन देतील थोड्याच वेळात. काय पंच नो नो बॉल नोचा इशारा येतोय. थोड्याच वेळात आपल्याला आता प्रकाश पाटील यांचं आगमन होणार आहे. एक बॉल हो चांगला चेंडू टाकला होता ऋतिकने परंतु यष्टी रक्षकाने काही साथ दिली नाही. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रात. एक धाव संख्या वाढते ती 5 या आकड्यावर. थोड्याच वेळात आपल्याला आता आपल्या श्रमिक नगरामध्ये प्रकाश पाटील यांचं आगमन होणार आहे. आयोजकांनी याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ऋतिक. चांगला फटका चौका डीजे. महत्वाचा चौकार असेल आणि या चौकाराने ओनरच्या चेहऱ्यावरती खुशी. हॅलो हॅलो अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रमुख पाहुण्याचं आगमन होणार आहे. जे आयोजकांनी नोंद घ्यायची. प्रमुख पाहुणे येत आहेत काही क्षणामध्ये या ठिकाणी आणि प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित रॉयल चेल या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा विकेट या ठिकाणी गणेश रूपाने गमवावा लागला तर सानवी संघर्ष संघाला. ऋतिककडनं पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी अद्विक शेट या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं टीम ओनरने दिलेला कानमंत्र काहीतरी कामाला येतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या ठिकाणी प्रदर्शित करताना आपल्याला अद्विक शेटचे खेळाडू दिसत आहेत आणि त्याच पद्धतीनं कुठेतरी थोडीशी कमतरता भासते ती सानवी संघर्ष या संघाकडून. खेळ चांगला होतोय पण कुठेतरी चेंडू ओळखण्यामध्ये फलंदाज चूक करतायत आणि बाद होत आहेत आणि कमी धावा आतापर्यंत बळकावण्याचा हा 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक 9 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू ऋतिकचा सामना करेल तो जयंत. टाकण्याचा चांगला प्रयत्न पंचांकडनं हात खोललेले आहेत. वाईट करार चेंडूला दिला गेलाय. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 10. पुढचा चेंडू ऋतिकचा आणि टाकलेला चेंडू आशुतोषच्या हातामध्ये निर्धाव चेंडू म्हणता येईल. शेवटचा चेंडू ऋतिकचा शेवटचा चेंडू सामना करतो जयंत. मारण्याचा प्रयत्न होता पंचांकडनं हात खोलले गेले तो वाईट करार दिला चेंडूला आणि धावसंख्या झालेली ती 11. उर्वरित आणखीनही 1 चेंडू शिल्लक. काही क्षणामध्ये पाहुण्याचं आगमन या ठिकाणी होतंय.
आयोजकांना विनंती आहे की पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी त्यांनी मैदानाच्या गेटपाशी जायचंय. आयोजक पाहुणे येतात. दत्ता कांबळे यांना विनंती आहे की त्यांनी पाहुण्याचं स्वागत कर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि संदीप वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक होतं. संदीप सामना करतो तो निखिल मारण्याचा प्रयत्न आणि बाद चेंडू पळाला नाहीये. आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करण्यासाठी यशस्वी ठरलाय तो संदीप. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी संदीपकडनं पहिल्या चेंडूमध्ये एक गडी बाद केलाय. विजय खेळतो विजय आणि गोलंदाजी करतो तो संदीप. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजी चांगली केली आणि संदीप ही त्या पद्धतीने वाटचाल करताना दिसतोय. पहिल्या चेंडूमध्ये एक गडी बाद करण्याचं सामर्थ्य त्यांनी ठेवलंय आणि मारण्याचा प्रयत्न आणि दुसरा गडी बाद. सामन्याला सुरुवात होते. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं पंच सचिन 2 मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे. पाहुणे येत आहेत. पाहुण्यांची गाडी आलेली आहे आणि आयोजक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. यांचं या ठिकाणी मैदानामध्ये आगमन होताना जोरदार टाळ्यांनी सर्व खेळाडूंकडून त्यांचं स्वागत झालं पाहिजे. प्रमुख पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना चांगल्या पद्धतीचे सामने या ठिकाणी खेळवण्यात येत आहेत आणि त्याचमुळे प्रमुख पाहुण्यांची रेल चेल आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवसात पाहायला मिळते. आणि प्रकाशजी पाटील यांचं मी मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो. अनिकेत दादा पाटील मित्र परिवार आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरे सुरू असताना प्रमुख पाहुण्याच्या रेलचेलीमध्ये हे सामने या ठिकाणी संपन्न होत असताना आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आयोजक मंडळातर्फे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सामना सुरू आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करून घ्यायची. 2 लगातार चेंडूमध्ये 2 लगातार गडी बाद करण्याचं यश मिळवलं ते संदीप यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणतील. आता आलाय तो विपुल. मारण्याचा प्रयत्न विपुलचा चांगला राहील. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवलाय आणि पंचांकडे एक धाव घोषित. धाव संख्या झाली ती 12. 3 चेंडू 12 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी संदीपचे म्हणता येईल. 2 गडी लागोपाठ 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळवले आणि कुठेतरी एक चेंडू हॅट्रिक चान्स त्यांचा हुकलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला विपुलने आणि पुढचा चेंडू संदीपचा सामना करेल तो विपुल.
सामन्याला सुरुवात करून घ्यायची पंच. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संदीपची पाहायला मिळाली. तिसरा षटक टाकतोय संदीप. लागोपाठ 2 गडी बाद केलेत आणि कुठेतरी एक डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव गेली. पुढचा चेंडू संदीपचा सामना करतो विपुल. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडून नोचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. नो प्लस 1. आताच्या 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते ती 14. धावा झालेले आहेत. बरोबर 3 चेंडू शिल्लक संदीपच्या षटकातील. मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय आणि 1 धावा मध्ये समाधानी आणि त्याचबरोबर धावसंख्या झालेली ती 15. 4 चेंडू 15 धावा. 2 चेंडू शिल्लक संदीपच्या षटकातील. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. मारण्याचा पुरेपूर प्रयत्न पण विकासच्या हातामध्ये चेंडू. धावचित होता होता राहिलाय तो जयंत. चांगला चेंडू म्हणता येईल. शेवटचा चेंडू संदीपचा. 1 पंच. आत्ताचा चेंडू काय होता? डॉट चेंडू. संदीपचा पुढचा चेंडू. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न विपुलचा आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 1 धावामध्ये समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 16. 3 षटकाखेरीत धावसंख्या झाली ती 16. 3. चौथं आणि शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत असताना कर्णधार कोणावरती जबाबदारी देतो चौथ्या षटकाची हे पाहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये रणनीती आखण्यात येत आहे या ठिकाणी अद्विक शेट या संघाकडून. चांगली रणनीती आतापर्यंत त्यांच्या 3 षटकामध्ये पार पाडलेली आहे आणि कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचं काम ते करतायत. पण कुठेतरी आता शेवटचं षटक हे हाणामारीचे षटक म्हणून ओळखलं जातं आणि दोन्ही फलंदाजांवरती ती जबाबदारी राहणार आहे की या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बळकावायच्या आहेत, जमा करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने दोन्ही फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत. विपुल आणि जयंत दांडगा अनुभव असलेले दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी कितपत योग्य कामगिरी करतायत हे पाहावं लागेल. आणि अद्विक शेट या संघाचा कर्णधार शेवटच्या षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाकडे देतो हे पाहावं लागेल. कारण की आतापर्यंत फक्त धावा झालेल्या आहेत त्या 16. शेवटचं षटक मार्गस्थ होत असताना कर्णधाराने जबाबदारी दिली ते आशुतोष याच्यावरती. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो तो आशुतोष. आतापर्यंत चांगली कामगिरी आहे. कुठेतरी थोडस मध्ये काही सामन्यांमध्ये त्यांची गोलंदाजींनी त्यांना साथ दिली नाही आणि अवंतर चेंडू जास्तीत जास्त त्यांच्या हातातून गेले होते आणि कर्णधारांनी त्यांच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे. आशुतोष वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. पंचांनी सामन्याला सुरुवात करून घ्यायची. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील टाकणार आहे तो आशुतोष आणि सामना करेल तो जयंत. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. पंचांनी हात खाली केला. गोलंदाज तयार आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. जयंत सामना करेल. लास्ट ओव्हर आहे, अजून टाकला. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकतो आशुतोष. सामना करतो तो जयंत. मारण्याचा प्रयत्न. ऋतिकच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आशुतोषचा. सामना करेल जयंत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पंचांकडनं घोषित. 1 धाव आणि धाव संख्येत भरधाव संख्या झाली ती 17. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत.
मारण्याचा प्रयत्न चांगला, पण खेळाडूच्या हातात चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. पुढचा चेंडू आशुतोषचा सामना करेल जयंत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, पण पंच उर्वरित 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. आशुतोषच्या षटकातील शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण ऋतिकच्या हातात चेंडू स्थिरावलाय. धावचित बाद होता होता जयंत या ठिकाणी राहिला आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती आउट आहे. ओके. मैदानात दाखल शेवटच्या चेंडूसाठी पुढे जाऊन मारण्याचा विपुलचा प्रयत्न. पंच एक धाव आणि धाव संख्या झालेली आहे ती 22 आणि 23चा आव्हान असणार आहे. 23 धावा करायचं आव्हान असणार आहे ते अद्विक शेट या संघासमोर. उत्कृष्ट गोलंदाजी केली, पण काही अवांतर धावा आणि मिसफिल्ड काहीतरी कारणीभूत ठरतात त्या ठिकाणी धावा जास्त वाढवण्यामध्ये. याची काळजी प्रत्येक संघाने घ्यायला हवी आणि सानवी संघर्ष या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. कृष्णा पोसन्ना यांनी मंचावरती यायचंय. 23 करायचे आहेत. सानवी संघर्ष या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि रमेश प्रसन्न यांना विनंती आहे की आपले प्रमुख पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री प्रकाशजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या आयोजक मंडळाकडनं स्वागत करायचं आहे. आणि खेळाडू जे मैदानात उपस्थित त्यांच्याकडनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपल्या
संघाचा कर्णधार रोहन. आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला येतो विकास आणि नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक. सामन्याला सुरुवात होताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला तो रोहन. स्ट्राईकला रोहन, स्ट्राईकला विकास आणि नॉन स्ट्राईकला ऋतिक. या ठिकाणी आपल्याला फलंदाजीसाठी आलेली पहिली जोडी पाहायला मिळते. 23 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू मध्ये 23 धावांचं आव्हान. विकास पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना पहिला चेंडू टाकतो रोहन. पहिला चेंडू नकारात्मक चेंडूचा नो करार दिलेला आहे. फक्त नो आहे की नो प्लस आहे? फक्त नो. 0 चेंडू 1 धाव. रोहनचा चेंडू पहिला नकारात्मक. आता दुसरा चेंडू रोहन काय करतोय आणि टाकलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला चेंडू 1 धाव आणि धावसंख्या झाली 1 चेंडू 2 धावा. धावा झाल्या 2 चेंडू झाला 1. मारण्याचा चांगला प्रयत्न. अपील पंचांकडे. पंच चेंडू ग्राह्य धरला जाईल. अपील फेटाळलेली आहे. अपील फेटाळले पंचांनी. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तरी दोन्ही पंच सल्लामसलत करताना नाबाद दिलाय पंचांनी. पंचांनी पूर्णपणे दाद फेटाळलेली आहे आणि चेंडू झालेले आहेत 2. पुढचा चेंडू रोहनचा सामना करतो विकास. पंच वाईट करार दिला पंचांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. रोहन पुढचा चेंडू विकाससाठी. पंचांकडनं वाईट करार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडू 4 धावा. 3 अवांतर चेंडू आलेले त्या षटकामध्ये. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. उर्वरित 3 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. अवांतर चेंडूंनी धावा वाढतायत आणि ही आद्विक शेट या संघाला एक जमेची बाजू असू शकते. आणि चांगला चेंडू म्हणता येईल. या ठिकाणी फलंदाजाला कळला नाही. आणि उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला कळला नाही. चांगला चेंडू या ठिकाणी रोहनच्या मार्फत टाकण्यात आला. 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ होत असताना 4 चेंडू झालेले आहेत आणि 5 धावा या ठिकाणी बळकवण्यात यश मिळवलंय. आणि मारण्याचा प्रयत्न चांगला होता. आपण पुरेपूर बीट होताना या ठिकाणी विकास आपल्याला दिसतोय. शेवटचा चेंडू रोहनचा सामना करतो विकास. आणि निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाकडेच धावसंख्या झाली ती 5. 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असणार आहे आद्विक शेट या संघाला. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. सानवी संघर्ष. अवांतर चेंडू कमीत कमी टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. सानवी संघर्ष या संघाचे संघ मालक या ठिकाणी मंचावरती उपस्थित.
आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपला संघ जिंकेल आणि जिंकलाच पाहिजे असं त्यांचा अट्टाहास आहे. पण खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकतं. मारलेला चेंडू पंचांकडनं 4 धावा. ऋतिकचा फटका, उत्कृष्ट फटका या ठिकाणी म्हणता येईल. 4 धावांकडे चेंडू रवाना केलाय आणि धावसंख्या झालेली ती 9. नऊ धावा. जयंतच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार. पहिल्या चेंडूमध्ये चौकार रोहितच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळालाय. ऋतिकच्या बॅट मधून, सॉरी माफ करा, जर्सी नंबर 45 म्हणून थोडं कन्फ्युजन होते. आणि पंचांकडनं हा मोठा नकारात्मक चेंडू. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. खेळाडूच्या हातामध्ये चेंडू. गणेशने उत्कृष्ट चेंडू पकडलाय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. मारेल चेंडू. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी कुठेतरी धाव चित्त बाद होताना घाई केलेली आहे. खेळाडूच्या हातात चेंडू असताना धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि कुठेतरी बाद होतोय तो ऋतिक. तीन चेंडू झालेले आहेत. ऋतिक बाद झालाय आणि धावसंख्या झाली ती 10. तीन चेंडू 10 धावा. एक गडी बाद. सामन्याला सुरुवात करून घ्यायचे पंच. उत्कृष्ट गोलंदाजी जयंतची या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसरा नकारात्मक 9च्या स्वरूपातला चेंडू, तिसरा डॉट आणि चौथ्या चेंडूला विकेट. 3 चेंडू झालेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ होत असताना 3 चेंडूच्या मोबदल्यामध्ये एक गडी बाद करून 4 धावा दिलेले आहेत ते जयंतने. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत जयंतच्या षटकातील आणि आता ऋतिकच्या जागेवरती आलाय तो डब्ल्यू. युवा आणि स्वरांश का स्वरांश फायर या संघाला विनंती राहील की पुढचा सामना तुमचा आहे तर त्यांनी नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. जयंतचा पुढचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला चेंडू आहे. धाव संख्या झाली ते 11. बॉल किती 1 2 3 4 5. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू जयंतचा शिल्लक. सामना करतो डब्ल्यू. डेड बॉल पंचांकडनं घोषित. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू जयंतकडनं मार्गस्थ होत असताना डब्ल्यू करतो सामना. मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेल्या चेंडू धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 12. अकरा धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. आणि आतापर्यंत जयंत याच्या षटकामध्ये फक्त एक नकारात्मक चेंडू आलाय, एक चौकार आणि 2 डिक्लेअरच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या झाल्यात त्या 12. 11 धावांची आवश्यकता असणाऱ्या 12 चेंडूमध्ये गोलंदाजी अभेद गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल आणि नकारात्मक चेंडू जर तुम्ही टाकाल, अवांतर चेंडू जर तुम्ही टाकाल, कुठंतरी हा मोबदला तुमच्या संघाला चुकवावा लागेल आणि संघ या ठिकाणी पराजित होऊ शकतो.
स्वराज फायर आणि युवा इलेव्हन या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवायची आहे, कारण की होणारा सामना हा तुमचा आहे. पुढचा सामना स्वराज फायर आणि युवा इलेव्हन या दोन्ही संघामध्ये होणार आहे. नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. 2 षटक शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता आणि विपुल वरती जबाबदारी दिलेली आहे कर्णधाराने. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेत होतो विपुल. सामना करेल विकास. दोन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता असणार आहे ती अद्विक शेट या संघाला. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. कमीत कमी अवांतर चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि विपुलने टाकलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू आहे डिक्लेअर झोन मध्ये, फक्त 1 धाव या ठिकाणी आणि धाव संख्या झालेली आहे ती 13. चांगला चेंडू म्हणता येईल. एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव आता आलेल्या पहिल्या चेंडूमध्ये. आणखीन 5 चेंडू शिल्लक विपुलचे. संयमानं गोलंदाजी करावं लागेल आणि अभेद लाईन पकडून त्यांना गोलंदाजी करावं लागणार आहे. अवांतर चेंडू जर टाकले तर कुठेतरी तुमचा संघ पराजयाकडे वळू शकतो. याची नोंद प्रत्येक गोलंदाजांनी घेऊन आपली गोलंदाजी करायला पाहिजे. 1 रन आहे सिंगल. पुढचा चेंडू विपुलचा सामना करतो विकास. मारण्याचा प्रयत्न होता. प्लेस केलेला चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विपुलकडनं पाहायला मिळते. 2 चेंडू टाकलेले तर अद्याप नकारात्मक चेंडू त्यांच्याकडनं आला नाही. ही चांगली गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. विपुलचा तिसरा चेंडू. सामना करतो तो विकास आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला चेंडू पंचांकडनं 1 धाव घोषित. धाव संख्या झालेली ती 14. तीन चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक विपुलच्या षटकातील आणि मारलेला चेंडू मॅडी भाऊच्या हातातून गेलाय. पंच 1 धाव पंचांकडनं या ठिकाणी घोषित होते. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू 1 धाव आणि भर धाव संख्या झाली होती 15. 8 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा करायचे आहेत टोटल. 8 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. जयंतने 7 धावा दिलेल्या आहेत. सुरुवात करून घ्या सामन्याची. आणि 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक विपुलच्या षटकातील. तिसरं षटक मार्गस्थ होत असताना सामना करेल तो विकास आणि तिसरं षटक टाकतोय तो विपुल. 4 चेंडू झालेले आहेत विपुलच्या षटकातील. पुढचा चेंडू विपुलचा. सामना करेल तो विकास आणि चांगला चेंडू होता पण पंचांकडनं वाईट करार. वाईट +1. आताच्या 2 धावा. धाव संख्या पोहोचली ती 17 वरती. चेंडू 4. पंचांकडनं नकारात्मक चेंडू. पंच चेंडू ग्राह्य धरला जाईल. नो चेंडू नाहीये. शेवटचा चेंडू विपुलचा. स्वराज फायर आणि युवा इलेव्हन. विपुलचा शेवटचा चेंडू. सामना करतो तो विकास. मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धाव संख्येत वर. धाव संख्या झाली ती 18. 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असणार आहे अद्विक शेट या संघाला.
स्वराज फायर आणि इवा 11 या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवायची. पुढचा सामना तुमच्या दोन्ही संघांमध्ये होईल. शेवटचं षटक जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती देतोय कर्णधार, कारण की फक्त 5 धावांची आवश्यकता आहे ते अद्विक शेट या संघाला. आणि गोलंदाजीची जबाबदारी या ठिकाणी गणेशकडे सोपवण्याचा प्रयत्न कर्णधाराचा आहे. आता गणेश कर्णधाराच्या विश्वासावरती किती खरा ठरतोय हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी होताना दिसतोय, कारण की फक्त 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे अद्विक शेट या संघाला. डब्ल्यू सारखा एक अनुभवी फलंदाज आणि विकास सारखा अनुभवी फलंदाज मैदानावरती उपस्थित असताना लक्ष अवघड वाटत नाही, पण सांगता येत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो आणि शेवटच्या चेंडूवरती निर्णय होऊ शकतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतो तो गणेश. खेळाडू थोडेसे पुढे सरसावलेले. प्रत्येक धाव आता महत्वाची आहे, प्रत्येक धाव अडवणं हे महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने खेळाडूंमध्ये आणि फील्डमध्ये थोडीशी बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक टाकतो गणेश. सामना करतो तो डब्ल्यू. टाकलेला चांगला चेंडू आणि पंचांकडनं 4 धावा घोषित. फक्त 1 धावाची आवश्यकता. कुठंतरी थोडीशी चूक कर्णधाराची वाटते, कारण की तरी 1 धावाची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. वाईट करार पंचांकडनं. डब्ल्यू यांना विनंती की त्यांनी मंचावरती यायचं आहे, आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा. डब्ल्यू यांनी मंचावरती यायचंय आणि आदरणीय श्री प्रकाशजी पाटील साहेब यांच्या हस्ते आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डब्ल्यू साठी. उत्कृष्ट फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये येऊन आपल्या संघासाठी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय तो डब्ल्यूने.